उल्हासनगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष या दोन गटातील तरुणामध्ये हाणामारी झाल्याने 3 तरुण हे गंभीररित्या जखमी झालेले आहेत आणि त्यांचा इलाज प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये चालू आहे। उल्हासनगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते कमलेश निकम यांनी एका सोशल मीडियाच्या समूहामध्ये काही टीका-टिप्पणी केली होती आणि या शाब्दिक लिखाणामुळे या भांडणाला सुरुवात झाली आहे। रिपाईचे आकाश सोनवणे आणि त्यांचे 2 कार्यकर्ते हे कलानी महलमध्ये गेले असता तिथे त्यांनी कमलेश निकम याला मारहाण केली। ती मारहाण करताना पाहताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अन्य कार्यकर्त्यांनी देखील त्यांच्यावर हल्ला केला, ज्यामध्ये ते तिघेही गंभीररित्या जखमी झाले आहेत। सदर घटनेची माहिती होताच उल्हासनगर शहरातील रिपाई कार्यकर्ते 1 नंबर पोलीस चौकीमध्ये जमा झाले, ज्यामध्ये महिलांची प्रचंड संख्या होती आणि तिथे त्यांनी एक प्रकारे आवाहनच केली की जोपर्यंत आरोपी पकडले जात नाही तोपर्यंत पोलीस चौकीमधून हलणार देखील नाही। सदरबाबत माहिती देताना कमलेश निकम यांनी सांगितले की मला भगवान भालेराव यांनी व्हॉट्सअप कॉल करून कमीत कमी 10 मिनिटं माझ्याशी बोलले आणि मला जीव मारण्याची धमकी दिली होती। हा सगळा प्रकार त्यांनी काय आणि कशा प्रकारे झाली याबद्दल माहिती दिली। देखिए, ये सब झूठ बात है। पहले भगवान भालेराव ने मुझे व्हाट्सएप कॉल किया और व्हाट्सएप कॉल करते ही उसने मुझे जान से मारने की बोली कि तू किधर है, मैं तुझे जान से मार दूंगा और तेरे को बहुत मस्ती है। इंडियन राजनीतिक ग्रुप में उसने कुछ फोटोज डाले थे, उसके ऊपर से उसको कोई गुस्सा आया और जान से मारने के लिए मुझे बार बार पूछ रहा था कि तू किधर है। मैंने उसको स्पष्ट रूप में 11 मिनट मेरे से उससे और उसकी जो दूसरी बीबी है दोनों ने मेरे से बात किया और बात करने के बाद मैंने उसको बताया कि मैं कलानी महल में बैठा हूँ। वो बोला मैं वहाँ पर आऊँ क्या? तो मैंने बोला जहाँ तेरी मर्जी है उधर आ जा। तो जैसे ही बोलते ही वो मुझे बोलने लगा कि मैंने पहले भी बहुत गेम किया और अभी भी तेरा हत्या करूँगा। और हत्या करने के इसमें जो उसकी दूसरी जो बीबी है, 2 बीबियाँ हैं उनको, जो दूसरी बीबी है उनका जो भाई है उसका साला, वो सीधा हमारे कलानी महल में आ गया और कलानी महल में आते ही उसने मेरे को चाकू से यहाँ पर वार किए हैं। और साथ ही साथ दूसरे जो एक उसके साथ में जो था वो सीधे तौर पर वेपन लेकर एक तरफ ये चिल्ला रहा था कि फायर करो और दूसरी तरफ वो फायर करने की कोशिश कर रहा था मेरे साथ में। बाकी के लोग जो मेरे साथ में थे वो उसको बिठा रहे थे और वो वहां से भागते जा रहा था। इस तरीके से मेरी हत्या करने की जो साजिश है वो पूरी भगवान भालेराव ने मेरे से 11 मिनट व्हाट्सएप कॉल पर बात किया है और वो सीधे तौर पर बोल रहा है कि मैं तेरी हत्या कर दूंगा ऐसे तौर पर। और बार बार वो एक ही बात बता रहा था कि तेरे को मस्ती है और राजनीतिक तौर पर तू मेरे खिलाफ लड़ने की सोचता है। ऐसे करते कर मेरे को बार बार उसको मारने की मुझे बता रहा था कि मैं आ रहा हूँ, तू रुक जा। और आके उसके साला वो खुद और 4-5 अन्य लोग वहां पर घुस के एक वेपन दिखा रहा था और दूसरी तरफ एक चाकू मार रहा था और वो बोल रहा था कि फायरिंग करो। और मेरी हत्या करने के लिए वही इरादे से भगवान भालेराव और उनके अपने लोगों ने मेरे को यहाँ पर हमला किया। इसमें जो जुटने आता सोनी उसका कहना ऐसा है कि उसके कान के ऊपर रिवॉल्वर रख के उसको धमकाया है। देखिए, पुलिस का इन्वेस्टिगेशन चालू है। पुलिस कलानी महल के जितने भी सीसी कैमरे हैं वो हमने पुलिस के सामने दिए हैं। कहाँ पर भी आदरणीय पप्पू कलानी जी और ओमी कलानी जी यहाँ पर थे ही नहीं। उनका कोई भी ओमी कलानी जी को पुलिस बॉडीगार्ड है, दूसरी तरफ पप्पू कलानी जी वहां पर उतरे ही नहीं थे। हमको एक कार्यक्रम में ओमी कलानी जी के साथ मुझे जाना था और जैसे इसका धमकी भरा फोन आया मैंने पहले पुलिस को इन्फॉर्म किया कि मुझे भगवान भालेराव ने फोन करके वहां पर धमकी दे रहा है कि मेरे को मारने का है और मैं पहले भी बहुत लोगों का गेम कर चुका हूँ, अभी तेरी बारी है और तेरा गेम करने आ रहा हूँ। तो ऐसे में पप्पू कलानी और ओमी कलानी वहां पर उपस्थित नहीं थे। ओमी कलानी के साथ में पुलिस बॉडीगार्ड है, उनके साथ में, और पप्पू कलानी जी का वास्ता ही नहीं। जो पुलिस सीसीटीवी फुटेज है वो मैं आप लोगों को भी देता हूँ। यहाँ पर कोई नहीं, किस तरीके से वो हमारे कलानी महल में आ जाते हैं और किस तरीके से वो फायर करने की कोशिश कर रहे हैं, कैसे भगवान भालेराव का जो साला है वो किस तरीके से चाकू से मेरे ऊपर हमला कर रहा है, वो पूरे सीसीटीवी फुटेज में आया है। सीसीटीवी फुटेज भी मैं आपको देता हूँ। और कहाँ पर भी ओमी कलानी और पप्पू कलानी जी का यहाँ पर थे ही नहीं वो। या संपूर्ण प्रकारामध्ये उल्हासनगर शहरामधील वातावरण तापले तर आहेच, परंतु येणाऱ्या काळात निवडणूक असल्याने हा सगळा प्रकार घडलेला आहे। याबद्दल रिपाईचे शहर अध्यक्ष भगवान भालेराव यांनी आपले मत मांडताना सांगितले की
कलानी फॅमिली ही सातत्याने आपलं एक वर्चस्व निर्माण करण्यासाठी उल्हासनगर शहरामध्ये अशाच प्रकारे भीतीचे वातावरण निर्माण करते, मारहाण करते, हत्येचे प्रकार घडवून आणतात आणि आपले वर्चस्व कायम ठेवतात. परंतु सध्या हा जो झालेला प्रकार आहे याबाबत रिपा ही आपल्यातर्फे वेगळ्या प्रकारचे म्हणा किंवा एक प्रकार रिपाई स्टाईलमध्ये त्यांना उत्तर देणार, हे येणारा काळ लवकरच बघणार आहे, अशी माहिती भगवान भालेराव यांनी दिली. उल्हासनगरमध्ये कालानी परिवारची जी दहशत आहे, आता पप्पू कालानी सुटून आल्यापासून ती दहशत पुन्हा सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणजे आज RPIचे आमचे कार्यकर्ते आणि माझे नातेवाईक आकाश सोनवणे, योगेश पवार आणि आमच्या 2 कार्यकर्त्यांच्यावर त्यांनी कालानी मॉलमध्ये घेऊन जाऊन त्याच्यावर हल्ले केले. त्यांच्या रिव्हॉल्वर लावले, त्यांना मारहाण केली, डोक्यामध्ये त्यांच्या वार केले, अशा पद्धतीने हातावर वार केले. अशा पद्धतीमध्ये त्यांची ती दहशत आहे, ती दहशत त्यांनी निर्माण करण्याचं काम केलं. कारण आता निवडणुका येणार आहेत. कालानी परिवार नेहमी ही दहशतीच निर्माण करतो आणि मग ते अनेक कार्यकर्ते असतील त्यांच्यावर हल्ले करणे, त्यांचे मर्डर करणे ही त्यांचा कालानी परिवाराचा भाग आहे आणि निवडणुकीच्या काळामध्ये अशा घटना ते घडवतात आणि जेणेकरून शहरावर आपलं वर्चस्व कसं प्रस्थापित यासाठी ते प्रयत्न करतात. पण RPIला त्यांनी आजपर्यंत जे हल्ले केले ते भारतीय जनता पार्टी आणि आमच्या अशा किरकोळ लोकांच्यावर केले असेल, पण RPI त्यांना स्टाईलमध्ये RPI त्यांना उत्तर लवकरच देईल आणि RPI त्यांना काय आहे हे समजून देईल. कारण ते स्वतः RPI होते, त्यांना RPI कशी असते ती लवकरच कळेल आणि RPI त्यांना जर अटक केली नाही तर RPI येत्या 2 दिवसामध्ये शहरामधले जे वातावरण खराब होईल त्याला सर्वस्वी जबाबदार त्यांची राहील, याची त्यांनी दखल घ्यावी आणि त्यांनी जे केलेलं आहे त्याचे गुन्हे दाखल होणारच आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही आमच्या रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते कशा पद्धतीने उत्तर देतील हे येणारा काळच ठरवेल. या सर्व प्रकरणामध्ये सगळ्यात जास्त गंभीर जखमी झालेले आकाश सोनावणे यांनी आपल्यावर जो हल्ला झाला त्याबद्दल सांगताना पूर्णपणे माहिती दिली. रात्री जो झालेला प्रकार आहे कालानीमध्ये त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? माझं नाव आकाश दिलीप सोनवणे, मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा युवा महासचिव आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून मी पक्षामध्ये काम करतो. आमच्या वार्डामध्ये आम्ही सतत काम करत असतो. आज मी जात असताना मला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं. मला बोलून त्या ठिकाणी कमलेश निकमनी शिवीगाळी केली. बोलून त्याने शिवीगाळी केल्यानंतर त्या लोकांनी सर्वांनी मिळून माझ्यावर मारहाण केली. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी पप्पू कॉलनी, ओमी कॉलनी हे सर्व लोक होते. त्यांच्यासोबत विशाल हजारे, मंटू यादव या लोकांनी सर्वांनी मिळून मला मारहाण केली. आतमध्ये कोंडून ठेवलं बंगल्यामध्ये. बादमध्ये पोलिस हे सर्व कार्यकर्ते आले तेव्हा मला बाहेर काढण्यात आलं. गेल्या कित्येक दिवसापासून लोकांना सांगतो आहे की याला मारण, हे करण, धमकवण्याचा प्रयत्न करतो आहे की बाबा आमच्याकडे ये, नाही तुला मारण. मी वार्डामध्ये पहिल्यापासून चांगल्या पद्धतीने काम करतो. गेल्या कित्येक दिवसापासून त्याचं दुसऱ्यांना या लोकांना सांगत असतो की मारण मी त्याला, हे करण ते करण, नेहमी तेच त्याचं काम चालू असतं. मला जात असताना मला बोलवलं तेव्हा मी गेलो. मला वाटलं सहज गेलो, मला काय माहीत नाही असं काय होईल म्हणून. बात करताना शिवीगाळी केली आणि त्याच्यानं माझ्या चालू झाली. त्यांनी माझ्यावर हात उचलला. मग त्याच्या सर्व साथीदार होते त्या लोकांनी पण. बादमध्ये ओमी कॉलनी आला, त्यांनी पण हात उचलला माझ्यावर. पप्पू कॉलनी आला, त्यांनी पण माझ्यावर रिव्हॉल्वर ताणली होती. CCTV फुटेजमध्ये ह्या सगळ्या गोष्टी दाबल्या गेल्या आहेत का? CCTV फुटेजमध्ये अर्धच दाखवण्यात आलं. मी पोलिसांना विनंती करतो सर्व त्यांचे फुटेज चेक करावं. सर्व माहिती मिळेल की काय झालं तिथं, कसा प्रकार घडला. पोलिस जर आले नसते तर या लोकांनी मला आतमध्ये मारून टाकलं असतं. म्हणजे हा सगळा प्रकार जो आहे सामाजिक कार्य तुम्ही करता त्याच्याच अनुषंगाने हा सगळा घडलेला प्रकार? हो, मी पहिल्यापासून पक्षाचं काम करतो. वार्डामध्ये आमचं चांगलं आहे. आम्ही पहिल्यापासून भगवान भालेराव साहेबांचा मी साला पण आहे. वार्डामध्ये पक्षाचं चांगलं काम करत असतो. येणाऱ्या निवडणुकामध्ये पण आम्ही हे करणार होतो. त्यामुळे त्या लोकांचा माझ्यावर खूप डोळा होता. गेल्या काही दिवसापासून तो मला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. 2019मध्ये पण त्यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. आपण किती जणांना इथे त्यामध्ये दुखापत झाली? माझे 3 मित्र आहे, त्यांना दुखापत झाली आहे. त्याचा पण फुटेज त्या लोकांनी दाखवला नाही. त्या लोकांना पण डोक्याला भरपूर मार लागला, माझ्या हाताला लागला. दोघांच्या डोक्याला पण 10-12 टाके पडले. ते पण फुटेजमध्ये नाही दाखवलं. पोलीस प्रशासनातर्फे तुम्ही काय मागणी करू इच्छिता? मी पोलीस प्रशासनाला एकच विनंती करतो, माझ्यावर कोणत्याच प्रकारचा गुन्हा आजपर्यंत नाही आहे.
सर्वप्रथम आज यांच्यावर भरपूर गुन्हे, यांना उल्हासनगर शहरामध्ये यांची दहशत आहे, यांना लवकरात लवकर अटक करावी माझी पोलीस प्रशासनाला एकच विनंती. येणाऱ्या काळामध्ये कदाचित उल्हासनगर शहरामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुका येणार आहेत. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदर असे हल्ले आणि प्रतिहल्ले होणारच आहेत. परंतु या सगळ्या गोष्टीचा जो भार आहे तो पोलीस प्रशासनावरतीच येणार आहे आणि ज्यामध्ये पोलीस प्रशासनाची भूमिका ही निष्पक्ष असावी. परंतु यामध्ये भरला जाणार असतो तो फक्त नागरिक आणि सामान्य व्यक्ती.